अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात आहे, रोहित पवारांचा गंभीर आरोप। अजित पवारांच्या अपघाताबाबत तांत्रिक तपास झालाच पाहिजे, एफआयआर दाखल करून तो सीबीआय सीआयडीकडे पाठवा, तक्रार खोटी ठरल्यास आम्हाला जेलमध्ये टाका, रोहित पवार आक्रमक। अजितदादांचे समर्थक बारामती पोलीस ठाण्याबाहेर एकवटले, अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी कारवाईसाठी आक्रमक, अजितदादा अमर रहे अशाही घोषणा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स बाबत बारामती पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन नोंद झाली, एएआयबी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती। आमदार रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन, अजित पवारांच्या स्मारकाबाबत चर्चा, रोहित पवारांच्या मागणीनंतर अर्थसंकल्पामध्ये स्मारकाबाबत तरतूद करण्यात आल्याची माहिती। अजितदादांचा अपघात सरकार हलक्यात घेतंय, कोणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, संजय राऊतांचा इशारा। व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआरचे विमान वापरणार नाहीत, एकनाथ शिंदे यांच्याकडूनही निर्णयाला मान्यता। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणाचं पवित्रा। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार पक्षाची राष्ट्रीय धुरा सांभाळणार, प्रफुल्ल पटेल आज वरळी डोम या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा प्रस्ताव मांडणार, तर बारामती पोटनिवडणुकीत देखील सुनेत्र पवार मैदानात। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणामध्ये संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निर्णय, किरीट सोमय्या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार। रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींची ईडी चौकशी, अंबानींची मुंबईतील 3700 कोटी रुपयांची पाली हिल्स येथील मालमत्ता तात्पुरती जप्त।